Hello, this is the My Artifact episode number 1209. आजची तारीख आहे 2 जुलै 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10:30 वाजले आहे. राईट नाव मी नागपूरमध्ये आहे, माझ्या रूमच्या टेरेसवर आहे. पाऊस जास्त काही सुरू नाही आहे, अंगात थोडंसं कणकण आहे, बट लाईक दॅट. कसं आपण बिमारीबद्दल खूप जास्त विचार करू ना, तर आपण हळूहळू आपण बिमार होऊन जातो. हा कधी विचारच नाही करायचा की आपण बिमार आहे. हां, बघ, प्रिकॉशन नेहमी घ्यायचे. जस्ट लाईक आपण असं म्हणेन ना, का मी बिमारच नाही आहोत, आपण कधी मेडिसिनच नाही घेऊ, मग त्यामुळे एक बेकार कंडिशन होऊन जाईल. कसं आहे की मनाची तयारी हे खूप मोठी इम्पॉर्टन्स असते, एक खूप मोठं मेडिसिन असते. आपल्याला जिवंत जगायचं आहे, तर आपण जिवंत जगतो बाय जस्ट थिंक ऑफ दॅट की आपण जिवंत आहोत. हा विचारच नाही करायचा की आपण बिमार आहे वगैरे वगैरे. स्वतःच्या इम्पॉर्टन्ससाठी ठीक आहे. आता माझ्या अंगात गरम आहे, तर मग मी पॅरासिटामॉल घेतो आणि इट डज फील्स रिली ग्रेट आफ्टर दॅट. बट मी म्हणतो की मी कधी बिमारच नाही पडत, नाही, माझ्यावर स्वतःचा खूप कॉन्फिडन्स आहे आणि या कॉन्फिडन्सच्या सहारेच मी जिवंत राहील. सो डूड, इट वॉज लाईक रिअली रॉंग वे टू डू दॅट. मी खूप साऱ्या गोष्टीमध्ये हा फंडा नेहमी क्लिअर करतो. म्हणजे कसं आहे की यूट्यूबवर खूप सारी इन्फॉर्मेशन असते, प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन असते. बट कधी कधी अशा गोष्टीची पण इन्फॉर्मेशन दाखवते ज्या गोष्टीची मला गरज नाही. इट जस्ट लाईक नाही का, मला संजूबद्दल जानकारी पाहिजे नव्हती, मी संजूबद्दल जानकारी घेतली. बट त्याच्यानंतर प्रत्येक ॲक्टर ॲक्ट्रेसबद्दल जानकारी मला दिसून राहिली, जे की मला नाही जाणून घ्यायची आहे. आता जाणून घेणे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट जाणून घेणं हे आपला अधिकार पण आहे, आणि जाणून घेणं इट वॉज लाईक रिअली इम्पॉर्टंट थिंग. का आपल्याला या बंदाबद्दल काही ना काहीतरी माहीत आहे. पण डूड, मला माहीत नाही करायचं आहे, कारण मला माहीत आहे ना. समज जर मी या बंदाचं काही ना काहीतरी माहीत करून घेतलं याच्या लाईफमध्ये, आणि अशा प्रमाणे हे केलं, स्ट्रगल केलं, अँड देन ही अचीव हिज टार्गेट, इट वॉज रिअली ग्रेट टू लिसन, आणि ऐकण्यासाठी पण खूप चांगलं आहे. बट मला नाही आवडत प्रत्येक गोष्ट जाणून घेणं. इट जस्ट लाईक ना, मला नाही का नेहमी खुश राहूशी वाटते, नेहमी खुश. आणि मला नाही का नेहमी एक प्रकारे गाणे कंटिन्युअस पाहिजे, कारण ते नाही का माझ्या मूडला नेहमी हॅपी ठेवतात. आता तू म्हणत असेल की कोणती गोष्ट जाणून घेईन, म्हणजे जसं लाईक असं छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे ATM कसं काम करते, पिन म्हणजे काय असते, आपल्या फ्लिपकार्टची डिलिव्हरी काय असते. समज जर इंडियाने कंटिन्युअसली त्यांनी इकॉनॉमिक ग्रोथ केली, तर ते कशाप्रमाणे होईल, काय इम्पॅक्ट होईल, GST म्हणजे काय, हे खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहे. आणि हे जाणून घेणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी जाणून घेतलं आहे, पूर्ण नाही, पण थोडं प्रमाणात तर काही ना काहीतरी जाणून घेतलं आहे. बट नाही का, कंटिन्युअस ज्ञान घेत राहिलं ना, तर आपलं डोकं गेट स्पॉईल. म्हणजे आपलं सगळंच माहीत राहील, हे माहीत राहील, ते माहीत राहील, बट आय एम नॉट बिकेम हॅपी. तुला कधी असं माहीत पडलं आहे का, तू GSTचा टॉपिक डिस्कस केला आणि GST टॉपिकबद्दल तुला सगळंच माहीत झालं, अँड देन यू बिकेम हॅपी, देन यू बिकेम खुश? असं नाही होत ना. तुम्हाला नॉलेज भेटलं, इट वॉज रिअली ग्रेट फॉर यू. बट ते कधी असं काम नाही करत. इट जस्ट लाईक तू कोणतं कॉमेडी बघशील किंवा कोणतं गाणं वगैरे बघशील, तेव्हा तू हॅपी होऊन जाशील. मी हेच बघतो. मी कसं नेहमी गाणे बघतो यूट्यूबवर, आणि यामुळेच नाही का मी माझ्या माइंडला नेहमी स्टेबल ठेवतो, नेहमी खुश ठेवतो. आता मला एक नवीनच फंडा माहीत पडला आहे, म्युझिकली हे ॲप आहे. हे ॲपमध्ये मी स्वतःसाठीच काहीच करत नाही. या ॲपमध्ये मी लॉग इन केलं आहे, फक्त माझ्या नावाचं प्रोफाईल आहे, बट त्याच्यामध्ये काहीच इन्सर्ट नाही केलं आहे ना, प्रोफाईल पिक्चर कुछ भी नाही. हे म्युझिकली मी फक्त लोकांना बघण्यासाठी बघतो. म्हणजे इट इज लाईक लोक ज्याप्रमाणे खुश राहतात, बस त्यांचीच खुशी बघतो, आणि त्यांच्या खुश राहून मी पण एक प्रकारे खुश होऊन जातो. आय डोंट नो, बट इट जस्ट मेक्स मी फील रिअली ग्रेट. इट जस्ट मेक्स मी फील रिअली नाईस. सो आय एम डुईंग इट दॅट. प्रत्येक गोष्टीला कारण असणं काही गरजेचं नाही. काही गोष्टी स्वतःच्या खुशीसाठी पण करावं लागते. वेल, जस्ट लाईक मॉर्निंग शिफ्ट आहे, सो युजली संध्याकाळी तर आपण कम्प्लिटली फ्री असायला पाहिजे. राईट नाव मी फ्री तर आहे, बट राईट नाव मला इतकं असं बोलूशं वाटून नाही राहिलं आहे.
हां, बोलूशा वाटणं एक अजून एक रिझन आहे आज सांगण्यासाठी. मी आज एक मूव्ही बघितला, लस्ट स्टोरी. डूड, आय डोंट नो का झालं मला. म्हणजे जस्ट लाईक ते लस्ट स्टोरी बघितली. एक मूव्ही आहे Netflixवर. सो ती फिल्म बघितली. त्या फिल्ममध्ये इट वॉज लाईक अ रिॲलिटी होती. खूप सारे पॉज सीन होते. बट जे ॲक्च्युअल लाईफमध्ये असतात असे सीन, असे पॉज सीन असतात, बोलण्याच्यामध्ये ड्रॉप होऊन जाते आणि ते शांतता असते ना, इट वॉज लाईक आय डोंट नो, काही काही लोकांना ते बघितणं वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली बोर. म्हणजे कोणीच कोणासोबत बोलत नाही, एक बाई नुसती काम करून राहिली आहे, काहीच नाही. बट इट जस्ट लाईक मला ते आवडलं ते सीन. म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न केला, इट वॉज लाईक रिअली ग्रेट. आणि त्याच्यामध्ये सर्वात भयानक असते, तिचं नाव काय आहे, तिचं नाव आहे अडवाणी, अदिती अडवाणी. अदिती अडवाणीच आहे ती बहुतेक. सो ती अदिती अडवाणी या फिल्ममध्ये इतकी हॉट दिसून राहिली का, बहुतच जास्त, खूपच जास्त. म्हणजे ती एकतर तिची बॉडी आहे फुल ग्लो, म्हणजे जस्ट लाईक फुल गोरी चमडी आहे. आणि त्यात तिने साडी घातली. तर साडी ठीक आहे, बट तिचे जे ब्लाऊज आहे ना, इट वॉज लाईक इतकं भयानक आहे ते ब्लाऊज. म्हणजे बापरे, म्हणजे ते ब्लाऊज इतकं हॉट दिसते खूपच. तिने साडी वगैरे काढली ना, ती इट वॉज लाईक शी लुक्स रिअली बघणे. आणि त्याच्यामध्ये ती साडी, काही काही साड्या असतात ना जे खूप चांगल्या असतात, म्हणजे दिसायला काफी डिसेंट असतात, बट काही काही साड्या खूपच हॉट असतात. ते फक्त बॉडीची लँग्वेज, बॉडी दाखवण्यासाठीच अशा काही साड्या असतात. तशीच काहीतरी साडी त्या फिल्ममध्ये त्या अदिती अडवाणीने घातली. आणि त्यामध्ये तिचे जे बॉल्स आहे ना, इट डज लुक्स रिअली हॉट, खूपच जास्त. एक गोष्ट मी काल इमॅजिन सांगतो. काल मी बघितला संजू मूवी. तर त्या संजू मूवीमध्ये सर्वात खतरनाक कॅरेक्टर नाही का मला वाटलं, खतरनाक म्हणजे खूप बोल्ड, तर ते आहे करिश्मा तन्ना. पिंकीचा रोल केला आहे त्या फिल्ममध्ये. ही जस्ट लाईक तिचा फक्त 2 किंवा 3 मिनिटाचा रोल आहे, 4 मिनिटाचा जास्तीत जास्त. बट त्या ह्याच्यामध्ये जेव्हा ती ॲक्ट्रेस ती पिंक ते घालते, पिंक नाईटी, तेव्हा तिची बॉडी, मेरे बाप, सुपर हॉट, सुपर हॉट. आता हे माहीत नाही का माझ्या बॉडीमध्ये येणारे चेंजेस अशा काही गोष्टी खूप जास्त एकदम एक्सप्लेन करून दाखवून राहिला आहे शायद, की माझीच नजर वाईट झाली आहे, आय डोंट नो. बट मला जे फील झालं ते मी सांगितलं. त्याच्यामध्ये ती सुपर हॉट, मेरे बाप, बहुतच खतरनाक. संजूच्या फिल्ममध्ये कालतीवाली करिश्मा तन्ना, आणि या लव्ह स्टोरीमध्ये अदिती अडवाणी. अरे मेरे बाप भाऊ, मी बाय द टाईम मी फिल्म हे केला, कम्प्लीट केला, आणि देन गुगल केलं, अदिती अडवाणीला सर्च केलं, तिची इमेजेस बघितले, आणि आय डिड रिअली हॉरिबल मिस्टेक. तेव्हा मी मॅस्ट्रिब्युशन केला तिला बघून, अदिती अडवाणीला. म्हणजे तिची जी एक्सप्रेशन मला डोक्यात सुरू होते ना, जेव्हा ती व्हायब्रेटर तिच्या वजायनामध्ये टाकते, आणि अनफॉर्च्युनेटली कोणीतरी रिमोट दाबून तिचे जे व्हायब्रेटर सुरू करतो, आणि त्या सगळ्या फॅमिलीसोबत तिच्यामध्ये जे चेंजेस होते, अरे मेरे बाबांचे एक्सप्रेशन्स, इट वॉज लाईक रिअली हॉट. डूड, मी याच गोष्टीत नाही का मास्टरबेशन केलं आज, आणि राईट नो काफी पश्चाताप होऊन राहिला आहे सच मी, खूपच जास्त. बट आय डोंट नो, म्हणजे मला वाटते खरंच वाईट केलं आहे, कारण राईट नंबर जशी माझं वय होऊन राहिलं आहे, याच वेळेस मला सर्व गोष्टी नाही करायला पाहिजे. ठीक आहे, आपण ॲट द एज ऑफ 23 या साऱ्या गोष्टी करून राहिलो, चलो मानून जाईल. बट राईट नाव यू आर 25, राईट नाव यू आर बिकेम ओल्ड, यू जस्ट बिकेम यंग, यू जस्ट बिकेम, या साऱ्या गोष्टी नाही का आपल्याला थोडं सोडाव्या लागेल. वेल, मी त्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. राईट नाव लॅपटॉप तर घरी आहे, सो घरी आहे म्हणजे वर्धेला आहे मी, तर आता माझ्यापाशी फक्त मोबाईलच आहे एंटरटेनमेंटसाठी. बट स्टील ह्या साऱ्या गोष्टी मला थोडं समजून घ्यावं लागेल, आणि देनच आपण समोरची प्रोसेस स्टेप बाय करावं लागेल. समोरची प्रोसेस म्हणजे
आपण आता वय वाढून राहिलं आहे, स्वतःमध्ये काही ना काहीतरी मॅच्युरिटी आणणं इम्पॉर्टंट आहे. राईट, व्हेरी राईट. वेल, आज तर काही खास नाही आहे रेकॉर्ड करण्यासाठी, बट लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर. ते हे पण नाही करू शकत, कारण माझ्यापाशी जो दुसरा फोन आहे तो आहे मोटो जी. युजली हा रेकॉर्डिंगच इतकी जास्त क्लिअरली करत नाही, तर फेसबुक वगैरे काय चालणार आहे. म्हणजे याचे जे खालच्या ज्या बटन आहे ना त्या कामच नाही करत, जे एक होम स्क्रीनवाली आणि जे मल्टीटास्कची बटन, आणि त्याच्यानंतर कीपॅड वगैरे जर ओपन केलं मी तर काही पण आपणे आप टाईप होऊन जाते. सो हा मोबाईल इज जस्ट लाईक ओनली युजेस फॉर हॉटस्पॉट, आणि कोणाला कॉल करायचा आहे तरच. सो म्हणजे कसं की या नेक्स्ट वीकला मी एक नवीन फोन घेऊन राहिलो आहे, मोटो G6 प्ले. तर त्याच्यानंतरच मग आपण या साऱ्या गोष्टी ते करू शकतो. आता बघ ना, मी आयफोनवर रेकॉर्ड करून राहिलो आहे, आणि जसं रेकॉर्ड केलं तसं मी माझ्या ईमेल ID वर त्याला अटॅच करून अपलोड पण करत आहे. कारण मला माहीत आहे का आयफोनवरून डेटा घेऊ शकत नाही आपण. इट वॉज लाईक रिअली हार्ड टू गेट. म्हणजे फाईल मॅनेजर नाही का या रेकॉर्डिंग फाईल दाखवतच नाही, तुला रेकॉर्डरमध्ये त्याच्या फाईल दाखवून त्या जर समजा तुला घ्यायच्या असेल तर तुला त्या रेकॉर्डरच्या यातूनच शेअर करावं लागेल, आणि इथे तर डायरेक्ट USB ट्रान्सफर वगैरे नाही. सो आणि 5-5, 10-10 MB मी शेअर इट ओपन करून पण घेऊ शकत नाही. सो इट इज लाईक जसं रेकॉर्ड झालं तसं सीधा अपलोड करायचं आपल्या जीमेलवर, आणि देन खतम करायचं. म्हणजे जेव्हा पण मला हवं आहे, म्हणजे माझा डेटा सेफ राहील. म्हणजे जेव्हा पण मला पाहिजे तेव्हा मी डाउनलोड म्हणजे जीमेल ओपन करेल, आणि ज्या काही अटॅचमेंट आहे त्याला डाउनलोड मारून घेईल एका वेळेस. सो राईट नो कधी 10 एपिसोड तरी मी रेकॉर्ड केले आहे, त्याच्यानंतर अजून 10 एपिसोड होईल याच्यात. सो या, so today's is it. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1209. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.